यवतमाळ जिल्ह्यातून आलेल्या वाघानं सोलापुरात चांगलाच धुडगूस घातलाय। बार्शी तालुक्यातील मुंगशी गावात वाघाच्या हल्ल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा वैरागजवळील राळेरास आणि सासुरे गावांमध्ये वाघानं जनावरांवर हल्ला केल्याचं समोर आलंय। या हल्ल्यांमुळे संपूर्ण भागात भीतीचं वातावरण निर्माण झालंय। वाघ आता मोहोळ तालुक्यात प्रवेश करू शकतो असा अंदाज तज्ञांनी वर्तवलाय। 19 डिसेंबर पासून बार्शी तालुक्यात वाघानं घोळवेवाडी, उक्कडगाव, चारे, मुंगशी, राळेरास आणि सासुरे या गावांमध्ये हल्ले केलेत। सासुरे गावातील अरुण नामदेव जाधव यांच्या शेतातील वासरावर वाघानं हल्ला करून त्याला ठार मारलं। यावर वनपाल धनंजय शिरोडकर व त्यांच्या टीमनं घटनास्थळी पंचनामा करून हल्ला वाघानेच केल्याचं स्पष्ट केलं। सासुरे येथील भाऊसाहेब आवारे यांच्या शेतातील रेडकू गायब असल्याचंही शेतकऱ्यांनी वन विभागाला सांगितलं, पण वन विभागाच्या गाडीत बिघाड झाल्यानं त्यांना घटनास्थळी पोहोचण्यास विलंब झाला। आता बार्शी तालुक्यातून मोहोळ तालुक्याच्या दिशेनं वाघाचा प्रवास सुरू असल्याची शक्यता वन तज्ञांनी वर्तवली आहे। यामुळे शेतकऱ्यांनी रात्रीच्या वेळी शेतात एकटं जाणं टाळावं आणि 4-5 जणांनी एकत्र जावं असं आवाहन करण्यात आलंय।